चला 7-12 कसा वाचायचा आपण शिकूया. सर्वात प्रथम इथं डाव्या साईडला तुम्हाला गाव दिसेल, ती मालमत्ता कोणत्या गावात आहे ते गाव. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तालुका दिसेल आणि मग इथे तुम्हाला जिल्हा दिसेल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक नंबर दिसेल. हा नंबर काय असतो, तर हा नंबर त्या मालमत्तेचा किंवा त्या 7-12चा आयडेंटिटी नंबर असतो. ज्यावेळेस तुम्ही 7-12 डाउनलोड करत असता त्यावेळेस दरवेळेस तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, परत गट नंबर वगैरे फिलअप करण्याची काहीच आवश्यकता नाही. जर तुम्हाला हा नंबर माहिती असेल तर हा नंबर टाकून तुम्ही डायरेक्टली उतारा डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला भूमापन क्रमांक व उपविभाग बघायला मिळेल. भूमापन क्रमांक व उपविभाग म्हणजेच त्या 7-12 उताऱ्याचा गट नंबर किंवा सर्वे नंबर. आता उपविभाग म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एक गट नंबर आहे 101. तर त्या 101 मध्ये जे काही सब डिव्हिजन असतील किंवा जे खालचे विभाजित गट नंबर असतील त्यांनाच उपविभाग म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 101/ब म्हणजे 101 हा मूळ गट नंबर झाला. त्याच्यामध्ये हे जे विभाजित असतील त्यांनाच उपविभाग म्हणायचं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला बघायला मिळेल भूधारणा पद्धती. म्हणजे तो जो जागेचा मालक आहे तो भोगरदार वर्ग 1 आहे की भोगरदार वर्ग 2 आहे, हे तुम्हाला भूधारणा पद्धतीमध्ये बघायला मिळतं. दोनच वर्ग असतात, भोगरदार वर्ग 1 आणि भोगरदार वर्ग 2. वर्ग 3 अशी काही संकल्पना नाहीये. बरेच जण म्हणतात पण तशी काही संकल्पना नाहीये. दोनच वर्ग असतात, एक वर्ग 1 आणि वर्ग 2. तर आता आपण बघूया वर्ग 1 म्हणजे काय. वर्ग 1 म्हणजे तो जो मालक असतो. आता फॉर एक्झाम्पल हा XYZ जो मालक आहे ह्या मालमत्तेचा, तो मालक मूळ मालक असणार आहे. भोगदार वर्ग 1 म्हणजे तो मूळ मालक असणार आहे आणि त्याला ही जमीन कोणाच्याही परमिशन शिवाय विकण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. म्हणजे तो ही जमीन बक्षीसपत्र करू शकतो, खरेदी खत करू शकतो, काहीही करू शकतो. त्याला ह्या जमिनीमध्ये पूर्णपणे अधिकार आहे किंवा पूर्णपणे हक्क आहे. म्हणजेच हा ह्या जमिनीचा मूळ मालक आहे. ह्यालाच म्हणायचं भोगदार वर्ग 1. वर्ग 1 म्हणजे वर्ग 1चा जो कोण मालक असतो तो मूळ मालक असतो आणि त्याला त्या मालमत्तेमध्ये संपूर्ण अधिकार असतो. ती त्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन असते. म्हणजे जर समजा स्वकष्टार्जित असेल किंवा वडिलोपार्जित असेल, अशा प्रकारे ही मालमत्ता मिळते आणि या कॅटेगरीला म्हणायचं भोगरदार वर्ग 1. तसेच भोगरदार वर्ग 2 म्हणजे अशी मालमत्ता जी एखाद्या व्यक्तीला सरकारकडून मिळालेली आहे. मग ती वाटप असू दे, पुनर्वसन असू दे, किंवा इनाममध्ये असू दे, अशा केसमध्ये किंवा लीजमध्ये सरकारकडून लीजमध्ये मिळालेली असेल, अशा केसमध्ये ज्या मालमत्ता मिळतात त्याला भोगरदार वर्ग 2 असं लागतं. आणि भोगरदार वर्ग 2च्या जमिनी ह्या त्या मालकाला विकता येत नाहीत. त्याचं 7-12वर नाव असतं पण तो मूळ मालक नसतो. त्याला जर ती मालमत्ता विकायची असेल तर जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर साहेबांची परमिशन घ्यावी लागते. हा फरक आहे भोगरदार वर्ग 1 आणि वर्ग 2 मध्ये. वर्ग 1चा मालक हा मूळ मालक असतो, त्याची ती स्वतःची मालमत्ता असते. तसेच वर्ग 2 मध्ये ती सरकारची मालमत्ता असते. त्याच्यानंतर इथे आपण बघू हेक्टर आर चौरस मीटर असं तुम्हाला बघायला मिळेल. ही जी काही हे जे काही क्षेत्र असतं 7-12चं ते हेक्टर आर चौरस मीटर मध्ये मोजलं जातं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला बघायला मिळेल जिरायत आणि बागायत. जे काही पीक आहे ते कोणत्या प्रकारचं आहे, जिरायत आहे की बागायत आहे आणि अन्य कोणता प्रकार असेल तर तो तिथं तुम्हाला बघायला मिळतो. आता हा जो XYZ आहे, त्याचं हे जिरायत पीक आहे आणि त्याचं हे क्षेत्र म्हणजे ह्या गट नंबरमध्ये, आता ह्या गट नंबरला आपण 101 मानू, तर ह्या 101 मध्ये त्याचं 2.21 हेक्टर आर चौरस मीटर हे त्याचं क्षेत्र आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही खाली याल इथं तुम्हाला एक पोट खराब क्षेत्र म्हणून एक दिसेल. तर पोट खराब क्षेत्र म्हणजे काय, त्या मालमत्तेमध्ये किंवा त्या जमिनीमध्ये असं क्षेत्र जे लागवडी योग्य नाहीये, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणतंच पीक घेऊ शकत नाही, अशा क्षेत्राला पोट खराब क्षेत्र म्हणायचं. म्हणजे जर समजा एखाद्या त्या क्षेत्रामध्ये जर खडक असेल, ओढा असेल, विहीर असेल, ज्या कारणामुळे तुम्ही तिथं पीक घेऊ शकत नाही किंवा ते लागवडी योग्य नाहीये, अशा क्षेत्राला पोट खराब क्षेत्र म्हणायचं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला खालच्या साईडला आकारणी हा सेक्शन बघायला मिळेल. आकारणी म्हणजे काय, तर त्या मालमत्तेवर जो काही शेतसारा भरायला लागतो सरकारला वार्षिक, तो शेतसारा म्हणजेच आकारणी. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक खाते क्रमांक बघायला मिळेल. खाते क्रमांक म्हणजे काय, आता ह्याचा मालक कोण आहे, XYZ. XYZचा खाते क्रमांक 760 आहे. 760 खाते क्रमांक म्हणजे काय, तर XYZच्या नावाने त्या गावात म्हणजे हा आता फॉर एक्झाम्पल हे कोणतं गाव आहे, ABC.
तर XYZचं ABC या गावात किती मालमत्ता आहेत, कुठे कुठे मालमत्ता आहेत, त्यांचं काय क्षेत्र आहे, या पूर्णपणे मालमत्तेचा तपशील हा आपल्याला 760 ह्या खाते क्रमांकामध्ये बघायला मिळेल. आता 760 खाते क्रमांक जो आहे तो आपल्याला 8 उताऱ्यामध्ये लागणार आहे. 8 उतारा म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या नावाने त्या गावात ज्या काही मालमत्ता असतील, सर्व जमिनींची म्हणजे एका मालकाच्या खात्यावर असलेल्या सर्व जमिनींची यादी ही 8 उताऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. मग हा जो खाते क्रमांक आहे 760, तो ज्यावेळेस आपण 8 मध्ये फिलअप करू किंवा 8 मध्ये टाकू, त्यावेळेस आपल्याला XYZच्या नावाने त्या गावात असलेल्या ज्या काही मालमत्ता असतील त्यांचा आपल्याला तपशील मिळेल. त्याच्यानंतर इथं भोगोटदाराचे नाव तुम्हाला बघायला मिळेल. भोगोटदार म्हणजे आत्ताच सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये पण 2 वर्ग असतात, वर्ग 1 आणि वर्ग 2. भोगोटदार म्हणजे थोडक्यात तो त्या मालमत्तेचा मूळ मालक. जे मालक असतात त्यांचं नाव इथं लागतं. आता जरुरी नाही की एकच मालक असेल. आता मी दुसरा उतारा तुम्हाला इथे दाखवतो. ह्या उतारामध्ये तुम्ही बघू शकता एकापेक्षा जास्त मालक आहेत. आता सामायिक क्षेत्र म्हणजे काय? बऱ्याच लोकांना शंका असते, सामायिक क्षेत्र म्हणजे काय? सामायिक क्षेत्र म्हणजे आता हे जे आता फॉर एक्झाम्पल असं समजू हे 4 व्यक्ती आहेत. ह्या 4 व्यक्तींचं हे जे 0.09 हेक्टर आर चौरस मीटर आहे, हे सामायिक क्षेत्र आहे. ह्याचा अर्थ हे जे 0.09 हेक्टर आर चौरस मीटर आहे, ह्याचं अजून वाटणी झालेली नाहीये. ह्याचा अर्थ ह्या 0.09 मध्ये हे 4 जण समान हिस्स्याचे आहेत. ह्यांच्यामध्ये हे क्षेत्र सामायिक क्षेत्र आहे. ह्याची अजून वाटणी झालेली नाही. तर ह्यालाच म्हणायचं सामायिक क्षेत्र. त्याच्यानंतर वळूयात आपण पुन्हा आपल्या 712 उतार्यावर येऊया. ह्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला इथे क्षेत्र बघायला मिळेल, जे मगाशी आपण बघितले की XYZचं ह्या उतार्यामध्ये 2.21 हेक्टर आर चौरस मीटर क्षेत्र आहे. आकार म्हणजे जो शेतसारा भरतो तो. पोट खराब सुदैवाने ह्याचं ह्या उतार्यामध्ये म्हणजे ह्या जमिनीमध्ये काही पोट खराब क्षेत्र नाही आहे. त्याच्यानंतर फेरफार क्रमांक, आता फेरफारवर मी इन डिटेल व्हिडिओ बनवणारच आहे. त्यावेळेस मी तुम्हाला फेरफार क्रमांक वगैरे काय असतं ते इन डिटेल सांगेन. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इथं याल त्यावेळेस तुम्हाला बघायला मिळेल कुळखंड व इतर अधिकार. कुळखंड व इतर अधिकार म्हणजे काय? जर समजा एखाद्या व्यक्तीला ती मालमत्ता ही कुळ कायद्याने मिळाली असेल, तर त्या कुळाचं नाव इथं मेन्शन केलेलं जातं, मेन्शन केलेलं असतं. आता ही काय जमीन कुळ कायद्याने मिळालेली नाही आहे, त्यामुळे इथं तुम्हाला दिसणार नाही. पण जर समजा कुळ कायद्याने जमीन मिळाली असेल तर इथं ते मेन्शन केलेलं असतं. त्याच्यासोबत आपण इथे इतर अधिकार पण बघू शकतो. इतर अधिकार म्हणजे काय? ज्यावेळेस एखाद्या बँकेकडून किंवा सोसायटीकडून हा जो भोगोटदार आहे तो कर्ज घेतो, त्यावेळेस त्या कर्जाचा बोजा हा 712वर इतर अधिकार या कॅटेगरीमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. आता हा जो XYZ आहे त्याने भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBIचं एवढ्या एवढ्या अमाऊंटचं कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे 4,93,000 रुपयाचं त्यानं कर्ज घेतलेलं आहे. तो कोणत्या बँकेतून घेतलाय, किती अमाऊंटचा कर्ज घेतलाय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बोजा ह्या सेक्शनमध्ये दिसतात. त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला बघायला मिळेल प्रलंबित फेरफार. प्रलंबित फेरफार म्हणजे काय? जर समजा एखादा व्यक्ती ह्या 712 संदर्भात म्युटेशन एंट्री म्हणजेच फेरफार करायला त्यानं तलाठ्याकडे अर्ज दिलेला आहे आणि तो अर्ज पेंडिंग आहे. म्हणजे जर समजा एखादा खरेदी दस्त झाला असेल किंवा हक्क सोडपत्राचं बक्षीसपत्राचं काम झालं असेल आणि फेरफारसाठी अर्ज दिला असेल आणि तो अर्ज पेंडिंग असेल. अर्ज पेंडिंग असण्याचे पण बरेचसे कारण असू शकतात. जर समजा तो अर्ज सर्कल ऑफिसर यांच्या अप्रुव्हलसाठी ठेवलेला असेल किंवा तलाट्याने अजून तो अर्ज प्रोसेस केलेला नसेल. जर समजा तेवढ्यात म्हणजे 15 दिवसांचा जो लॉकिंग पिरियड असतो त्याच्यामध्ये जर समजा कोणी तक्रार घेतली असेल, अशा बऱ्याचशा कारणांमुळे अर्ज पेंडिंग असू शकतो. जर अर्ज पेंडिंग असेल तर इथं प्रलंबित फेरफार आहे असं येतं. अदरवाईज इथं प्रलंबित फेरफार नाही असं तुम्हाला दिसू शकतं. म्हणजे जर समजा फेरफार एखादा प्रलंबित नसेल, फेरफारची प्रक्रिया चालू नसेल तर प्रलंबित फेरफार नाही असं तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर इथं शेवटचा फेरफार क्रमांक तुम्हाला बघायला मिळेल. जो काही शेवटचा फेरफार क्रमांक आहे तो इथं तुम्हाला दिसेल आणि त्याच्यानंतर दिनांक म्हणजे कोणत्या तारखेला तो फेरफार झालेला आहे त्या त्या तारखेचा उल्लेख इथं तुम्हाला बघायला मिळेल. आणि बाकीचं म्हणजे हा तर होता गाव नमुना 7. गाव नमुना 12 जो असतो तो पिकांच्या माहिती संदर्भाचा असतो. म्हणजे गाव नमुना 12 मध्ये त्या मालमत्तेवर जे काही पीक घेतलेलं आहे त्या पिकांची माहिती आपल्याला बघायला मिळते. त्याचा गाव नमुना 12चा मालकी हक्काशी काहीही संबंध नाही आहे. त्यामुळे आत्ता आपण गाव नमुना 7 बघितलेला आहे. मी आशा करतो की तुम्हाला गाव नमुना 7 हा कसा वाचायचा हे लक्षात आलं असेल. तरीही काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.